नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण आरआरबी मार्फत एनटीपीसी मधील अंडर ग्रॅज्युएट लेवलची जेवढी पण पदे होती तर त्या पदांसाठी जी जाहिरात येणार होती ती ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर यातील जेवढी पण पदे असणार आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, त्यासोबत एकूण जागा किती असणार आहे आणि इतर जेवढी पण महत्त्वाची माहिती आहे ती संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। आणि यातील सर्व जे पद असणार आहेत मित्रांनो ते सर्व 12वी पास वरती असणार आहे। तर अतिशय महत्त्वाची ही संधी असणार आहे। यामध्ये टीसी सुद्धा हे पद असणार आहे। तर या सर्व पदांबद्दल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर एनटीपीसी मधील सर्व पदांसाठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर लगेच आपण या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करणार आहोत। आता यामध्ये जेवढ्या पण पुस्तकांची माहिती देणार आहे ते सर्व चेस्को या प्रकाशनाची पुस्तकं असणार आहेत मित्रांनो। हे स्पेशल आरआरबी एनटीपीसी मधील सर्व पदांसाठी हे पुस्तकं असणार आहे मित्रांनो। अतिशय महत्त्वाची हे पुस्तकं असणार आहे ज्यांची नावं आणि लिस्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देत आहे। यामध्ये बघा थोडक्यात तुम्हाला यामध्ये सॅम्पल पेज दिसत असेल। प्रत्येक विषयानुसार वेगवेगळे पुस्तक असणार आहे। इथे विषयाची सूची आणि अशा स्वरूपामध्ये हे पुस्तकं तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे। प्रत्येक जे पुस्तक दिलेले मित्रांनो यामध्ये संपूर्ण जर म्हटलं तर स्पष्टीकरणासोबत तुम्हाला सर्व प्रश्न सोडून दिलेले आहेत। आता यामध्ये कोणकोणती पुस्तकं आहेत तर तुमच्यासाठी महत्त्वाची ते पुस्तकं मी तुम्हाला दाखवून घेतो आणि त्यानंतर ते पुस्तकं तुम्हाला कुठून भेटणार त्याच्याविषयी माहिती मी देणार आहे। यामध्ये एकूण 5 ते 6 पुस्तकांची मी तुम्हाला माहिती देणार आहे। सर्व पुस्तकं तुमच्यासाठी आरआरबी एनटीपीसी यामधील सर्व पदांसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। तर यामध्ये वरती 2 पुस्तकं तुम्हाला बघण्यासाठी भेटत असतील। यामध्ये संपूर्ण स्टडी गाईड दिलेले आहे मित्रांनो। संपूर्ण परीक्षेची तयारी कशी करायची प्रत्येक सब्जेक्टनुसार तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे आणि प्रत्येक विषयावरती काही टॉपिकवरती महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करण्यात आलेली आहे। तर त्यासाठी आरआरबी एनटीपीसी स्टडी गाईड हे पुस्तक तुम्ही वापरू शकता। तर हे दोन्ही पुस्तकं त्यासाठी तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे मित्रांनो। त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला स्पेशल सब्जेक्टनुसार काही पुस्तकं बघण्यासाठी भेटून जातील। बघा यामध्ये रिझनिंग साठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता। मॅथ आपल्याला गणितासाठी हे पुस्तक वापरायचे आहे आणि त्यासोबत आपल्याला रेल्वेचे जेवढे पण महत्त्वाचे सामान्य ज्ञान या विषयावरती जेवढे पण महत्त्वाचे एमसीक्यूज आहे, स्टडी प्लॅन आहे तो या पुस्तकामध्ये दिलेला आहे मित्रांनो। प्रत्येक पुस्तकामध्ये जर म्हटलं तर 6000 पेक्षा जास्त आपल्याला एमसीक्यू आणि त्यासोबत त्यांचे उत्तर स्पष्टीकरण वगैरे तुम्हाला या पुस्तकांच्या माध्यमाने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला गेला मित्रांनो। हे सर्व पुस्तकं चेस्को या प्रकाशनाची असणारे मित्रांनो। ऑनलाईन तुम्ही हे पुस्तकं मागवू शकता। Amazon, फ्लिपकार्ट यावरती हे पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्यासोबत आपल्याला ही जी वेबसाईट दिसत आहे या ऑफिशियल वेबसाईट वरतून सुद्धा तुम्ही हे ऑनलाईन पुस्तकं घर बसल्या ऑर्डर करू शकता मित्रांनो। अशा प्रकारे चेस्को प्रकाशनाद्वारे आरआरबी एनटीपीसी मधील सर्व पदांसाठी अतिशय महत्त्वाची हे पुस्तकं उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यांचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका। अतिशय महत्त्वाची पुस्तकं असणार आहे। Amazon, फ्लिपकार्ट वरतून ऑर्डर करू शकता। सोबत वेबसाईट दिलेली आहे, इथे भेट देऊन सुद्धा तुम्ही या पुस्तकांविषयी माहिती जाणून घेऊ शकता। तर चला आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया। पुस्तकांची माहिती आपण जाणून घेतलेली आहे। तर चला आता आरआरबी मार्फत एनटीपीसी मधील अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या सर्व पदांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर बघा या जाहिरातीमध्ये जेवढे पण महत्त्वाचे पॉइंट आहे ते आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत। तर बघा इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे मित्रांनो, आज जाहिरात आलेली आहे 20 तारीख आहे आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे, उद्यापासून 21 तारखेला इथं ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे मित्रांनो। 21/9/2024 ते शेवटची तारीख असणार आहे। बघा क्लोजिंग डेट दिलेली आहे 20/10/2024 रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। आता उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे मित्रांनो। घर बसल्या तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा यावरती सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे। त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर तुम्हाला एक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर टाकून देतोय, तिथे संपर्क करा। तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट सेंड केली जाईल आणि डॉक्युमेंट देऊन तुम्ही घर बसल्या न चुकता व्यवस्थित हा अर्ज भरून घेऊ शकता। आता संपूर्ण माहिती तुम्हाला समजून आली। फी भरण्यासाठी एक्स्ट्रा 2 दिवस दिले जाणार आहे मित्रांनो। बघा पुढे आपल्याला पदांविषयी इथे माहिती उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो। यामध्ये जर म्हटलं तर 4 वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे। यामध्ये बघा आपल्याला पहिलं पद असणार आहे तिकीट क्लर्कचं, त्यानंतर आपल्याला
अकाउंट क्लर्कचं टायपिस्टचं पद असणार आहे, ज्युनियर क्लर्क टायपिस्टचं पद असणार आहे आणि त्यासोबत ट्रेन क्लर्कचं आपल्याला पद बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचे 4 पदे मित्रांनो. इथे आपल्याला पे लेवल स्केल दिलेलं आहे, पेमेंट किती असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. यामध्ये जे पहिलं पद आहे त्याच्यासाठी 21,700 पेमेंट म्हटलं आणि बाकीच्या पदांसाठी 19,900 पेमेंट म्हटलेलं आहे. आता हे जे पहिलं पद आहे यामध्ये इतर देय भत्ते, इतर महागाई भत्ते यांचा समावेश असतो. म्हणजे स्टार्टिंग पेमेंट तुमचा आरामशीर 27,000च्या पेक्षा जास्त असणार मित्रांनो. आणि हे दुसरं आपल्याला इथं दुसरे ते चौथ्या पदापर्यंत जर म्हटलं तर यांचं स्टार्टिंग पेमेंट इथं 24 ते 25,000 पर्यंत आरामशीर असणार आहे. पुढे जर म्हटलं तर मेडिकल स्टँडर्ड दिलेलं आहे मित्रांनो, B2, C2, C2 आणि A3 अशा प्रकारे. आता मेडिकल स्टँडर्ड मध्ये तुमचं काय काय चेक केलं जाणार त्याच्याविषयी माहिती दिलेली असते. ठीक आहे, हे स्टँडर्ड आहे. आपल्याला कशा प्रकारची माहिती आहे ती पुढे दिलेली आहे, त्याच्याविषयी सुद्धा माहिती आपण पुढे बघणारच आहोत. पुढे बघा, वयाची अट म्हटलेली आहे प्रत्येक पदासाठी 18 ते 30 वर्ष एवढी वयाची अट होती, परंतु आता ही भरती थोडी लेट झाली आहे. काही कारणास्तव कोरोना काळामुळे ही भरती लेट झाली आहे. तर त्यामुळे इथे बघा आपल्याला इथं माहिती दिलेली आहे कोविड-19 मुळे इथं आपल्याला भरती लेट झालेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला 3 वर्षाची सूट दिलेली आहे. तर सर्वसाधारण जे विद्यार्थी त्यांच्यासाठी 18 ते 33 एवढं वयाची अट असणार आहे. आणि जे मागासवर्गीय आहे, ठीक आहे, आणि जे पण कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांना 3 आणि 5 वर्षाची जी सूट असायची सेंट्रल लेवलच्या पदभरतींना ती देखील यामध्ये असणार आहे. ठीक आहे, तर बघा पहिलं जे पद असणार आहे तिकीट क्लर्कचं, तर त्याच्यासाठी 2022 जागा आहे. आणि त्यानंतर टायपिस्टचं पद आहे तर त्यासाठी 361. त्यानंतर ज्युनियर क्लर्क टायपिस्टचं पद आहे 990 जागा आहे. आणि आपल्याला ट्रेन क्लर्कचं पद आहे त्यासाठी 72 जागा आहे. टोटल जर म्हटलं तर 3,445 एवढ्या जागा असणार आहे मित्रांनो. जागांविषयी पदांविषयी संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजून आली. तर बघा पुढे आल्यानंतर इथं मेडिकल स्टँडर्ड विषयी इथं माहिती दिलेली आहे. A3 म्हणजे काय, इथं आपल्याला त्याच्याविषयी माहिती दिली आहे. B2 म्हणजे काय, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय चेक केलं जातं त्याच्याविषयी माहिती दिली आहे. C2 म्हणजे काय याविषयी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करा, त्यामध्ये संपूर्ण माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे. पुढे वयाची अट याविषयी संपूर्ण माहिती सेपरेट दिलेली आहे मित्रांनो. तर यासाठी सांगितल्याप्रमाणे 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये 3 वर्षाची सूट सर्वांना असणार आहे. बाकी SC ST OBC यांच्यासाठी 3 वर्ष आणि 5 वर्षाची सूट असणार आहे. SC ST यांच्यासाठी 5 वर्षाची सूट असणार आहे आणि OBC साठी 3 वर्षाची सूट असणार आहे. त्याच्याविषयी माहिती तुम्हाला इथं खाली दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी सुद्धा इथं सूट असणार आहे. PWD आणि इतर जे पण कॅन्डिडेट आहे तर त्यांच्यासाठी आरक्षणानुसार इथं सूट आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे, तर या सूटचा देखील ते विद्यार्थी लाभ घेऊ शकता. पुढे आपल्याला परीक्षा शुल्क किती असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. जे जनरल OBC ची विद्यार्थी त्यांच्यासाठी इथं 500 रुपये फीज असणार आहे. पुढे जर म्हटलं तर PWD झालं, त्यासोबत जर म्हटलं तर महिला झालं, ट्रान्सजेंडर झालं, एक सर्व्हिसमॅन झालं, SC ST झालं, ठीक आहे, अशा प्रकारचे जे पण विद्यार्थी त्यांच्यासाठी 250 रुपये म्हणजेच 250 रुपये फीज असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर फी विषयी सुद्धा इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना संपूर्ण माहिती तशी तुम्हाला दिली जाईल, कसा तुम्हाला घर बसल्या व्यवस्थित न चुकता अर्ज भरायचा. सोबत जर म्हटलं तर आपण या NTPC मधील सर्व पद भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा टेलिग्राम चॅनल सुद्धा सुरू केलेला आहे. तिथे सर्व तुम्हाला अपडेट लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रातील उपलब्ध करून दिले जातील आणि पद भरतीविषयी जे पण महत्त्वाची सूचना वगैरे असतील संपूर्ण तिथे तुम्हाला भेटून जातील. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक टाकून देतोय, तिथे तुम्ही जॉईन होऊन घेऊ शकता. ठीक आहे, नंतर पुढे बघा सिलेक्शन प्रोसेस विषयी तर संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया. तर यातील सर्व जे पद आहेत मित्रांनो त्याच्यासाठी 2 वेळेस तुम्हाला पेपर द्यावे लागणार आहे, फर्स्ट टेस्ट आणि सेकंड टेस्ट. आता यामध्ये आपल्याला CBT टेस्ट होणार आहे मित्रांनो, म्हणजेच कॅम्प्युटरवरती आपली पहिली टेस्ट होणार आहे आणि दुसरी टेस्ट देखील कॅम्प्युटरवरती होणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे अगदी सोप्या भाषेमध्ये. तर बघा सर्वात पहिल्यांदा जर म्हटलं तर फर्स्ट स्टेज म्हणजे तुमची पहिली CBT टेस्ट होणार आहे, म्हणजेच पहिला पेपर होणार आहे आपल्या भाषेमध्ये. तर यामध्ये आपल्याला टोटल जर म्हटलं तर 100 प्रश्न विचारले जातील. हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग दिला जाईल. यामध्ये जर म्हटलं तर GS वरती तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर मॅथ वरती 30 प्रश्न म्हणजेच गणितावरती आणि रिझनिंग वरती बुद्धिमत्तावरती तुम्हाला 30 प्रश्न. अशा प्रकारचे रिझनिंग, मॅथ आणि GS म्हणजे GK GS संपूर्ण यामध्ये सामान्य ज्ञान आलं तर याच्यासाठी 40. अशा प्रकारचे टोटल 100 प्रश्न 90 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. यामध्ये हे तुम्हाला सोडवावे लागणार आहेत आणि या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला 1/3 असणार आहे,
आहे मित्रांनो याच्याविषयी सुद्धा माहिती इथं दिलेली आहे, जी की तुम्ही जाणून घेऊ शकता. इथे बघा, एक प्रश्न बरोबर आला तर तुम्हाला इथं 1 मार्क मिळणार आहे आणि एक प्रश्न चुकला तर 1/3 या प्रमाणामध्ये तुमचे मार्क इथं कट केले जातील मित्रांनो. त्याविषयी इथं माहिती दिली आहे. ठीक आहे. आता अशा स्वरूपामध्ये एकूण जर म्हटलं तर 100 प्रश्नाची तुमची सीबीटी टेस्ट फर्स्ट होणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील, 3 सब्जेक्ट असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली. टोटल 100 प्रश्न. आता यामध्ये कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे त्याच्याविषयी पुस्तकांची लिस्ट सुद्धा मी सर्वप्रथम त्याच्यासाठी देऊन घेतलेली आहे. यामध्ये मॅथमॅटिक्स इथं गणिताचा आपल्याला टॉपिक दिलेत, त्यानंतर रिझनिंग आपल्याला बुद्धिमत्ताचे टॉपिक दिलेत आणि जीके जीएसचे आपल्याला इथं टॉपिक दिलेले आहेत. ठीक आहे. यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता बघा, आपण सीबीटी टेस्ट पहिली पास आउट केली म्हणजेच आपल्याला जास्त मार्क मिळाले तर आपली सर्वप्रथम इथं शॉर्टलिस्ट लावली जाईल मित्रांनो. ठीक आहे. शॉर्टलिस्ट मध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला दुसऱ्या सीबीटी टेस्टसाठी क्वालिफाय केलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला दुसरी सीबीटी टेस्ट द्यावी लागणार आहे मित्रांनो. त्याचाही अभ्यासक्रम सारखाच आहे, फक्त परीक्षेची जी लेवल आहे किंवा टायमिंग आहे तो कमी देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर पहिली परीक्षा पास झाल्यानंतरच तुम्ही दुसरी परीक्षा देऊ शकता, हे लक्षात ठेवा. पहिल्या परीक्षेलाही निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, दुसऱ्या परीक्षेलाही निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/3 या प्रमाणामध्ये. ठीक आहे. आता बघा, पहिली परीक्षा तुम्ही पास झाला, तुम्ही शॉर्टलिस्ट मध्ये तुमचं नाव आलं. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्हाला सीबीटी सेकंड टेस्ट म्हणजे जी टेस्ट 2 आहे त्याच्यासाठी बोलवलं जाईल, ऍडमिट कार्ड इश्यू केले जाईल. तर त्या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे त्याच्याविषयी तर माहिती दिलेली आहे. बघा, इथे आपल्याला 90 मिनिटाचाच टायमिंग असणार आहे, परंतु प्रश्नांची संख्या 120 असणार आहे. यामध्ये आपल्याला जीएस वरती 50 प्रश्न, मॅथ वरती 35 आणि रिझनिंग वरती 35 प्रश्न, अशा प्रकारचे टोटल 120 प्रश्न असणार आहे. टायमिंग असणार आहे 90 मिनिटाचा. या स्वरूपामध्ये सीबीटी टेस्ट सेकंड स्टेज वरती तुमची ही सीबीटी टेस्ट होणार आहे मित्रांनो, म्हणजेच आपला पेपर दुसरा या प्रमाणामध्ये होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता हे दोन्ही पेपर पास झाल्यानंतर पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे त्याच्याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला मी देणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला समजून आलं. दुसऱ्या टेस्टला सुद्धा इथं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1 मार्क आपल्याला एक प्रश्न बरोबर आला की 1 मार्क भेटणार, एक प्रश्न चुकला की 1/3 या प्रमाणामध्ये तुमचे मार्क इथं मायनस होणार आहे. अभ्यासक्रम सारखाच, जास्त काही यामध्ये एक्स्ट्रा नाहीये मित्रांनो. पहिल्या आणि दुसऱ्या ज्या पण आपले स्टेज आहेत किंवा पेपर आहेत, पहिला पेपर दुसरा पेपर, तर याच्यामध्ये जास्त काय अभ्यासाचं इथं बदल नाहीये. हेच टॉपिक आपल्याला बघण्यासाठी भेटतील तिन्ही विषयांचा जर विचार केला तर. फक्त इथे महत्वाचं काय मित्रांनो, टायमिंग. ठीक आहे. यामध्ये 120 प्रश्न सोडवायचे असतात सेकंड स्टेज मध्ये आणि 90 मिनिटाचा टायमिंग आपल्याला दिला जातो. त्यानंतर बघा, तुम्ही पहिली टेस्ट आणि सेकंड टेस्ट म्हणजेच फर्स्ट आणि सेकंड टेस्टची जी सीबीटी टेस्ट आहे कॅम्प्युटरवरती जी एक्झाम होणार आहे ती पास आउट केल्यानंतर, ती पास झाल्यानंतर बघा, काही पदांसाठी आपल्याला इथं जी टायपिंग स्किल टेस्ट आहे ती द्यावी लागणार आहे. तर ती कोणकोणत्या पदांसाठी असते त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे बघा इथं, जी की तुम्ही इथं हे PDF डाउनलोड करून वाचू शकता. तर इथे बघा, कोणकोणत्या पदासाठी टायपिंग टेस्ट तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे मित्रांनो. तुमच्याकडे टायपिंग असणं अनिवार्य नाहीये अर्ज करण्यासाठी, काळजी करू नका. तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही टायपिंग नसेल केलं तरीही काही अडचण नाही, 12वी पास आहात तुम्ही अर्ज करू शकता. प्रत्येक पदानुसार काय शैक्षणिक पात्रता आहे पुढे आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत, त्यासाठी या व्हिडिओला फक्त पूर्ण बघा. ठीक आहे. इथे 4ही पद दिलेत बघा. या 2 पदांमध्ये, तर या 4 पदांपैकी या 2 पदांसाठी टायपिंग स्किल टेस्ट इथं द्यावी लागणार आहे. हे जे टायपिस्टचे 2 पद आहेत त्यांच्यासाठी फक्त ही टायपिंग स्किल टेस्ट असणार आहे. अदरवाईज हे वरील 2 पदे यामध्ये शेवटचं, ठीक आहे, हे ट्रेन क्लर्क आणि हे दुसरं तिकीट क्लर्क. ठीक आहे. हे जे 2 पद आहे यांची डायरेक्टली ह्या 2 ज्या परीक्षा आहेत तर सीबीटी टेस्ट ह्या झाल्यानंतर डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट लावली जाईल. ज्यांचं पण सिलेक्शन झालंय त्यांची डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट लावली जाईल आणि यांची इथं ही टायपिंग स्किल टेस्ट झाल्यानंतर शेवटी सिलेक्शन लिस्ट लावली जाईल. अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस असणार आहे या पदभरतीची, जी की मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे आपल्या सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे. पुन्हा एकदा थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि यामध्ये आपल्याला पुढे मार्कांची सिस्टीम वगैरे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली आपली सीबीटी टेस्ट म्हणजे पेपर पहिला झाला, पास केल्यानंतर शॉर्टलिस्ट लावली जाईल. शॉर्टलिस्ट मध्ये आपलं नाव आलं, पेपर सेकंड द्यायचा, त्यामध्ये आपण क्वालिफाय झालो, आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला 2 पदांसाठी इथं टायपिंग स्किल टेस्ट आहे ती द्यायची. त्यानंतर डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट. ज्या पदांसाठी टायपिंग स्किल टेस्ट नाहीये त्यांची डायरेक्टली ते आपण सीबीटी टेस्ट पास झाल्यानंतर सिलेक्शन लिस्ट लावली जाईल. ठीक आहे. आणि यामध्ये नॉर्मलायझेशन वगैरे होणार आहे मित्रांनो, त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे. पुढे आपल्याला अर्ज कसा करायचा त्याच्याविषयी माहिती दिली आहे. ठीक आहे.
त्यावरती सेपरेट व्हिडिओ आपला येणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे. आता पुढे बघा, बहुतेक विद्यार्थ्यांचे एकच प्रश्न येतील की आता शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे. शैक्षणिक पात्रता डायरेक्टली शेवटी दिलेली आहे, परंतु त्या अगोदर काय महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर बघा, आपला झोन असणार आहे मुंबई झोन. इथे आपल्याला वेबसाईट दिलेली, यावरतून आपण अर्ज भरू शकता किंवा आपली जेवढी पण महाराष्ट्राची महत्त्वाची माहिती या पदभरतीविषयी या वेबसाईटवरून आपण मिळवू शकता. आणि बाकीचे झोन दिलेले आहेत ते ऑल इंडियाचे झोन आहेत मित्रांनो. ठीक आहे. पुढे बघा, आपल्याला अजून जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपल्याला यामध्ये दिलेले आहेत. नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी YBD अकॅडमी या टेलिग्रामवरती आपल्याला ही नोटिफिकेशन भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. पुढे बघा, आपल्याला अजून शैक्षणिक पात्रताविषयी माहिती जाणून घ्यायची आहे, जी की डायरेक्टली शेवटी दिलेली आहे. ठीक आहे. तर चला पुढे बघा, पुढे आल्यानंतर आपल्याला ही संपूर्ण माहिती वाचून घ्यायची व्यवस्थित. इथे बघा, आपल्याला शैक्षणिक पात्रताविषयी इथं माहिती दिली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती आता बघत आहात. इथं आपल्याला शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती दिली. इथं पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद आणि चौथं पद. आता पहिल्या पदासाठी जर म्हटलं तर बघा, 12वी उत्तीर्ण जर असेल, ठीक आहे, फक्त 12वी उत्तीर्ण आहात तुम्ही 12वी उत्तीर्ण आहात तर पहिल्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. आणि अशाच प्रकारे चारही पदांसाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असेल, मार्कांची इथं कोणत्या प्रकारची अट दिलेली नाहीये, फक्त 12वी उत्तीर्ण असेल तर तुम्ही अर्ज करू शकतात. व्यवस्थित समजून घ्या. इथं आपल्याला 50% मार्क कोणत्या पदासाठी पाहिजे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. फक्त एवढं लक्षात घ्या, तुम्ही 12वी उत्तीर्ण केली, कोणत्याही पदासाठी तुम्ही इथं अर्ज करू शकता. चारही पदासाठी तुम्ही इथं अर्ज करू शकता 12वी उत्तीर्ण असेल तर. हे तुम्हाला समजून आलं. परंतु जर तुमचं डिप्लोमा झाला असेल किंवा 10+2 आपल्याला इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हटलेलं आहे मित्रांनो. जर 12वी असेल तर 10वी+2 म्हणजेच आपल्याला 10+2 झालं, तर आपण 12वी उत्तीर्ण तर आपण या पदांसाठी अर्ज करू शकतो. परंतु तुम्ही 10वी नंतर 12वी न करता काही डिप्लोमा केला असेल, ITI केला असेल, नाहीतर भारतामध्ये पूर्ण आपल्या ऑल इंडियाचा जर विचार केला तर असे भरपूर कोर्स आहे की जे 10वी वरती तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला जे 12वी आहे, 12वीच्या समतुल्य असणारं जे प्रमाणपत्र मिळतं. जसं की आपलं 10वी नंतर तुम्ही डिप्लोमा घेतला तर आपलं 12वी झाल्या अशा प्रकारचं जे समतुल्य आहे ते प्रमाणपत्र भेटतं. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे की तुम्ही जर अशा प्रकारचं शिक्षण घेतलेलं असेल तर तुम्ही 50% ते जे पण केलेलं असेल डिप्लोमा, ITI नाही तर अदर काही पण तुम्ही कोर्स केला असेल किंवा शिक्षण घेतलं असेल 10वी नंतर, तर त्याच्यामध्ये कमीत कमी 50% गुण मिळणं आवश्यक असणार आहे, ते त्या विद्यार्थ्यांसाठी. जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. जर ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा, ITI वगैरे केलं असेल तर त्यांच्यासाठी ही 50%ची अट आहे, हे समजून घ्या आपल्या साध्या भाषेमध्ये. हे तुम्हाला समजून आलं. आणि यामध्ये पण अजून आपल्याला महत्त्वाचं काय असणार आहे माहिती आहे का, यामध्ये सुद्धा आपल्याला महत्त्वाचं असं असणार आहे, जे SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांनी जरी डिप्लोमा वगैरे केला असेल 10वी नंतर, ITI वगैरे केला असेल, यामध्ये आपल्याला 10+2 मध्ये त्यांनी एखादा दुसरा कोर्स केला असेल, ते फक्त पास वगैरे असेल तरी ते अर्ज करू शकतात. त्यांच्यासाठी ही अट नाहीये. ही फक्त जे सर्वसाधारण जनरल OBCचे विद्यार्थी त्यांच्यासाठी असणार आहे. ज्यांनी डिप्लोमा केला त्यांच्यासाठी 50%ची अट असणार आहे. अदरवाईज 12वी उत्तीर्ण आहात तर काहीच प्रॉब्लेम नाही. चारही पदांसाठी याच प्रकारची शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. बाकी तुम्ही इथं संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. सरळ आणि सोप्या भाषेमध्ये शैक्षणिक पात्रता सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. ठीक आहे. तर चला आता पुढे जर म्हटलं तर बघा, प्रत्येक आपल्याला इथं झोननुसार इथं जागा दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. प्रत्येक झोननुसार इथं वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहेत. तर चला आता आपण डायरेक्टली महाराष्ट्र मुंबईच्या जागा बघूया. तर किती जागा आहेत कुठं त्याच्याविषयी माहिती बघूया. आणि त्यानंतर बाकी जर म्हटलं तर बाकीची माहिती आपण दिलेलीच आहे. तर बघा, टोटल जर म्हटलं तर महाराष्ट्रासाठी 699 जागा आहेत. यामध्ये प्रत्येक पदाच्या इथे जागा दिलेल्या आहेत कॅटेगरीनुसार, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारच्या या कॅटेगरीनुसार जागा असणार आहेत या महाराष्ट्राच्या मुंबई झोनच्या. ठीक आहे. बाकी या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. वयाची अट वगैरे आणि बाकीची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा, त्यावरती आपण चर्चा करूया. आणि NTPC मधील या सर्व पदांसाठी आपण देखील नोट्स काढलेले आहेत. तर नोट्स विषयी माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय, तिथे जॉईन होऊन घ्या. ठीक आहे. तर चला, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.